सरवड्या गावात काय विकास व्हायला नाही. काय म्हणजे काय कोण दाद देत नाही. धडाडीची काम करणारी माणसं या मतदारसंघातली आता नाही आहेत. मग हे पुढारी म्हणायचं होय गावातले कामं अजून काय अजून कामं व्हायला पाहिजेत, बरीचशी जाईत पण होत्यात कुठं. मी आता पक्षाला आता कोण मानते, आज इकडे उद्या इकडे, दुसरीकडे उडी मारली म्हणजे आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा. विकास झालाय. प्रकाश आंबेडकर साहेबांनी विकास केलेला आहे. व्यक्ती शेवट मग महत्वाचा, पक्ष महत्वाचा. पहिल्यांदा व्यक्ती नंतर पक्ष. म्हटलं काय बा मी ह्या पक्षात होतो त्या पक्षात चालणार नाही. विकास याचं बोला. आम्ही निवडून दिला, 4 महिने नांदला नाही. मी त्याला बोलाय मी ऐकाय करीन नाही. कुठला कोण पुढारी आम्ही तुम्हाला निवडून द्यायचं आणि तुम्ही दुसऱ्यात पलटी मारा. या राजकारणाला चव काय राहिली आहे का? राजकारणाला चव राहिलेली नाही, नीतिमत्ता राहिलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी पोहोचलोय राधानगरी तालुक्यातील सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात आणि याच मतदारसंघातील काही नागरिकांशी मी संवाद साधणार आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. त्यांच्या गावामध्ये विकास झाला आहे की नाही, त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही, त्यांच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य नेमका कसा असावा, यासह अनेक गोष्टी आपण या प्रतिक्रियेतून, या संवादातून जाणून घेणार आहे. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, काय सांगाल? जिल्हा परिषद निवडणुका आहेत, काय सांगते इकडचं वातावरण कसं आहे? आता एकलं वातावरण सध्या चालू आहे जोरात. त्यामुळे इथं आता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत आणि बंटी बालगट, मोरे गट आणि इकडे सोळांपूर पंचायत समिती यवाय साहेब, असं एकूण हे त्यांना. इथं स्थानिकला विठ्ठलराव खोराडे साहेब, राजेंद्र दादा पाटील याचे. आणि आता महायुतीवर याच्यावर काहीतरी निर्णय होणार आहे. आता काँग्रेस स्वतंत्र लढ विजयशिंग यात घडामोडी करतात. यात मात्र सरवडे जिल्हा परिषदेमध्ये विकास झालाय असं वाटतंय का? विकास झालाय. प्रकाश आंबेडकर साहेबांनी विकास केलेला आहे. काय काय जरी कामं झाले? त्या काय मंदिर आहे, परत गटारी, रस्तेचे, परत वरती वाडे वस्तीवरले रस्ते झाले. बरोबर. जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी अनेक जण काम केलेलं आहे, त्यांचं काम कसं वाटलं? काम झाले योग्य बदल झालेत. आता जिल्हा परिषद सदस्य आपण निवडून देणार आहे. होय. कसा असावा जिल्हा परिषद सदस्य असं वाटतंय? जनतेच्या याच्यात जायला पाहिजे, समस्या हे सोडवायला. परत काम विकास व्हायला पाहिजे, ही आमची म्हणणं. बर, तुम्ही आता मतदान करताना माणूस बघणार काय पक्ष बघणार? आता इथं माणूस की बघायला पाहिजे. पक्ष काय हे करणार नाही. माणूस की बघून जेव्हा बाबा जनतेच हे करतोय, मिळून मिसळ असतोय, कामं करतोय, त्यांना आपण सहकार्य केलेलं सांग. बर. सरवडे आता जवळपास 4.5 वर्ष प्रशासकांचा कारभार सुरू होता. जिल्हा परिषद सदस्य नव्हते. प्रशासकांचा कारभार कसा वाटला? प्रशासनाचं कसं आहे, इथं स्थानिकला जेवढं हे करतात तसं प्रशासक एवढं काय म्हणावं तसं आम्ही काय हे करणार नाही, त्याच्यावर अवलंबून राहा नाही. स्थानिक कोणतं असतं तरी बोलाय काय वाटलं नसतं. बरं, काय वाटतंय स्थानिक? आता इथला जर आपण जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला तर आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात काय परिणाम होईल असं वाटतंय? तिथं आता कसं जनतेवर अवलंबून राहणार. तर ते कसं एकट्यात अजून शिटात अजून हे काय म्हणजे तुमच्या 96 आहे, युती आहे नाही कोणाची. परत आता माघारी 27 तारखेला आहे, त्यावेळी काहीतरी अवलंबून राहणार. दादा, तुम्हाला काय वाटतंय, कसा पाहिजे जिल्हा कसं आहे, परिषद? लोकांचं एक दर्द कसं आहे, लोकांचे काम व्हावे पाहिजेत. कसं आहे, आता लोकांची माहिती आहे सगळं, काय लोकांच्या क्रिया काय घडल्या, काय लोकांचे पाहिजे हे. लोकांचे आमचं सरकार आमचं भाजप केलेलं आहे. म्हणजे कसं लोक काय करतात, आता लोकांची शाणी झाली. पहिले अडाणी लोक होती, आता लोक फार हुशार झाले. कसं प्रत्येक व्यक्तीला महत्व द्यायला लागतंय. म्हणजे कसं चांगली व्यक्ती लागते, कोण गावचा विकास करत त्याला महत्व देतात. बरोबर. मग इकडे पळा तिकडे पळा हे पक्षात नेतृत्व असतंय. पटलं काय बघा? तुमच्या मते तुम्ही मतदान करताना काय बघणार? मी व्यक्तिमत्व बघतो जे. आणि ते कसं आहे, आता कसं आहे, जी समाजवादी चळवळ गेली पहिली म्हणजे काँग्रेस म्हणा, त्यावेळी
पहिला काळ राहिला नाही आता. हा. आता काळात फरक आहे हो. लोकांच्या मनात काय आहे, काम महत्वाची करायला लागतात. बर कोण असू दे, हा? सरवडे गावात सर्व गावात काय विकास आहे नाही. हा, काय म्हणजे काय कोण दाद देत नाहीत. हा. मी म्हणतो ह्यो असं मी तोंडा बोलणारा माणूस. म्हटलं काय बा कुठलं कसं आणि निवडणूक मिटवून चालत नाही. कुठलं विकासाला कसं धोर म्हणजे कसं आहे. आता मी त्या पाठीत गेलो तर विरोध लागतो त्याला तर किंमत आहे हो. कुठल्या पक्षाला किंमत कसं विरोध आल्याशिवाय आता आमचा फडणवीस म्हणा, हे सरकार आमचं कसं आहे, मोदी म्हणा, हे सगळी लोक कसं हुशार आहेत. पण असं का म्हणतात मग भाजपचं सरकार आहे ते भ्रष्टाचारानं नाही भ्रष्टाचार काँग्रेसने केलता. हा. 70 वर्ष काल ते आम्ही जरा काँग्रेसनं काय केलं आम्ही काय नाव कोणाला घेणार नाही. हा. ते आम्हाला समजच बी नाही. मी शेतकरी सामान्य बोलतोय. बर शेतकऱ्यांसाठी ज्या काही जिल्हा परिषदेच्या योजना असतात, ग्रामीण भागातील योजना असतात, त्या योजना तुमच्यापर्यंत आल्यात तरी गाव? अहो शेतकरी कसा आहे, आतल्या अंगाने हे करतात. कुठला पुराण असून दे आतल्या अंगाने करतात. गरीबाचा फायदाच होत नाही. तोंडा बोलणारा माणूस हा. गरीबाचा फायदाच होत नाही. कसं लोक कसं असते साहेब, लोक म्हणजे धोरत म्हणजे आता लोक शहाणी झाले, भयानक शहाणी झाले. हा. आता लाडकी म्हणा मला रोजगार मिळाला, आता लोक कामच पहिल्यासारखं करत नाहीत. बर. हा. हे आमचं तत्व आहे. म्हणजे लोकांनी कामं करावीत. आता नेते मंडळांनी बी कळायला पाहिजे बाबा काय माणूस किंमत आहे. हे नेत्या मंडळाला कळायला पाहिजे. स्वार्थ साधून चालणार नेत्यांनी चालणार नाही. बर. म्हटलं काय बाबा मी ह्या पक्षात होतो त्या पक्षात चालणार नाही. विकास याचा बोलला मुद्दा हे विकासाचा आहे. बर. आमचा फडणवीस काय म्हणतो जे विकास कोण व्यक्ती जाऊन दे फक्त कुठल्या गावचा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असून देत विकास व्हावा. बर. म्हटलं काय बाबा आता गेली 5 वर्ष सत्ता भाजपची, सत्ता 2.5 वर्ष भाजपची. आमच्या भागात कसं झालंय कोल्हापूर सांगली म्हणजे ते आमच्या हाय एक ताकद आहे तर खेड्या गावात ताकद नाही हो. हा. ह्या खेड्या गावात कसं आहे प्रत्येक अडकून असतात. हा. म्हणजे ह्या हेनं लावली त्यानं लावली नोकरी हे अडकून असतात. बर. म्हटलं काय बघा हे मुद्दा कसा असतो म्हणजे भीत्यात लोक हो. आम्ही काय आम्ही ऊस तोडल्याशिवाय आम्हाला पर्याय नसतो. हा? मी काय म्हणतो कोण मी निवडून दे कोणाला मी निवडून देऊया विकास व्हावा. काय कोण मी येऊन दे चांगला विकास करावा. बर. ते ह्या पार्टीला म्हणा त्या पार्टीला म्हणून चालणार नाही. विकास गावचा म्हणा आता झाला का नाही कुणी केला का नाही. हा बोला. तुम्हाला काय वाटतंय जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत. 4.5 वर्ष प्रशासकाने काम बघितलं, ZP सदस्य नव्हते. प्रशासनाच्या कारभाराशी तुम्ही समाधानी आहात का? प्रशासनाच्या कारभाराशी आम्ही सहमत नाही. कारण का जो सदस्य असतो तो भांडून झगडून कामं आणू शकतोय, कामं देऊ शकतोय. हा. प्रशासन काय ते करू शकत नाही. प्रशासन आपलं शासकीय नोकरीसारखं ते आपलं काम करत असतात. हा. त्याच्यामुळं जे काय सदस्य जे काय निवडून गेलेले होते ते अनेक प्रकारे जिल्हा परिषदेनं वरच्या फंडातून हा. आपल्या फंडातनं बरीचशी कामं करायला मागत होते, पण तशी काही झालेली नाही. हा. मागल्या वेळेला पंचायत समिती कल्पनाताई मोरे आणि चौगुले जिल्हा परिषदला होत्या. हा. त्या माध्यमात त्या जिल्हा परिषदच्या उमेदवारानं या मतदारसंघात काहीच केलं नाही. किमान त्या पंचायत समितीच्या सदस्यांनी बरंच केलेलं आहे. जागी जागी बोर्ड लावले आणि पारंपरिक ते एक कल्पना मोरे ज्या पंचायत समितीला होत्या त्यांची पारंपरिक त्यांचे सासरे आमदार होते, त्यांचे मिस्टर पंचायत समितीला होते. त्यांना ते कामाचा अनुभव असल्यामुळे काम आणण्यासाठी ते अतिशय धडधडीची काम करणारी माणसं आहेत आणि अशीच माणसं आपल्याला मतदारसंघात हे पाहिजे. आता यावेळेचे चित्र कसं असेल असं वाटतं? यावेळेचं चित्र असं असणार आहे. स्वर्गीय किसनराव मोरे निघून गेलेत, त्यांचे चिरंजीव विजयसिंह मोरे गेले. पाठोपाठाचा 18 दिवसातच 18 दिवस झाले. आज 19 त्यांचे पंचायत समितीचे राजेंद्र मोरे, कल्पनाताई मोरे यांचे पती ते पण निघून गेले. धडाडीची काम करणारी माणसं या मतदारसंघातली आता नाही आहेत. तर सुद्धा त्यांचा वारसा घेऊन सोळांपूरच्या A.Y. पाटील साहेबांचे त्यांचे अंतर्गत वाद होते ते त्याने मिटवून आता मतदारसंघात चांगलं काम करायसाठी त्यांनी युती केली आणि ते 100% करणार. हे जवळजवळ 100% या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण काम करणाऱ्या माणसाला कधीही अडचण येत नाही. त्यामुळं ते 100% अजून काहीच्या शिटा जाहीर व्हायच्या आहेत. पण या ज्या काँग्रेस आणि A.Y. पाटील साहेबांची यांची युती झालेली आहे त्यांच्या शिटा या सोळांपूर मतदारसंघात ठरलेल्या आहेत आणि त्या 100% निवडून येणार असं आम्हाला वाटतंय. बदललेल्या राजकीय समीकरणांचा काय परिणाम होईल असं वाटतं? बदललेल्या राजकीय समीकरणात आंबेडकर साहेबांचं काम चांगलं आहे, पण ते कोणचं वरच्या लेवल आमदारकीसाठी ते चालतात.
खायच्या लेवलला त्यांचे काही लोक आपले जे काही लोक आहेत ते आपले जाऊन राहणार. काही वेळेला तो नको म्हणून त्याला निवडून दिला, तो नको म्हणून त्याला निवडून दिला, अशा काही पद्धती होत गेल्या. पण ह्या वेळेला ह्या मतदारसंघात चांगल्या प्रकारे मोरे आणि वाय पाटील गट हे 100% निवडून येणार. या सगळ्या घडामोडीत कुठंतरी सरवडेचा विकास थांबलाय असं वाटतंय का? सरवड्याचा विकास कधीच थांबलेला नाही, कारण पंचायत समितीचे सदस्य कल्पनाताई मोरे, त्यांचे राजेंद्र मोरे दूध संघात होते, ते बिद्री कारखान्याला होते. बंटी पाटील साहेबांचा त्यांना एवढा सपोर्ट होता की बंटी साहेबांनी त्यांना मागील ते दिले. त्याच्यामुळं ह्या काही मतदारसंघात त्यांना काही अडचण आलेली नाही आणि याही पुढे येणार नाही. ती माणसं कशी आहेत, सत्ता असो किंवा नसो, विरोधक जरी असला, समजा आंबेडकर साहेब जरी असले विरोधक, त्यांच्याकडनं बोलून चालून गोड बोलून आपलं काम करण्याची त्यांच्याजवळ फार तयारी आहे. अशा पद्धतीची माणसं या मतदारसंघात पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय दादा, कसा पाहिजे जिल्हा परिषद सदस्य? जिल्हा परिषद सदस्य असा पाहिजे की जेणेकरून विकास व्हायला पाहिजे, जेणेकरून सर्व गावांचा, सर्व वाडे वस्तींचा विकास झालेला पाहिजे, अशा पद्धतीने जिल्हा परिषद सदस्य पाहिजे आहे. सरवडे मध्ये विकास कामं झालेत असं वाटतंय का? झालेले आहेत विकास. पहिले जे सदस्य होते जिल्हा परिषदेत, चौलीस मॅडम म्हणून होत्या, त्यांच्याकडे काय विकास झालेला नाही. पण पंचायत समितीकडे जे कल्पनाताई मोरे होत्या, त्यांच्याकडे बरीचशी कामं झालेली आहेत. आणि विकास ते कोण पण आमदार विरोधक जरी आमदार असला तर त्यांच्याकडून कामं करून घेऊन इथं खालीपर्यंत पोहोचलेले आहेत. आता तुमच्या सरवडे जिल्हा परिषदेमध्ये शाळा असतील, दवाखाने असतील, याची काय अवस्था आहे? अत्यंत चांगली उत्कृष्ट शाळा आहेत, दोन्ही पण शाळा आहेत, अत्यंत चांगल्या आहेत. दवाखाने पण चांगले चाललेले आहेत. ते सगळे पंचायत समिती सदस्य कल्पनाताई मोरे जे होत्या त्यांच्याकडे पण चांगले झालेले आहेत. तुम्ही मतदान करणार आहे आता 5 तारखेला. मतदान करताना तुम्ही माणूस बघणार की पक्ष बघणार? मतदान करताना मतदान माणूस नाही, व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. विकास जे विकास करून झगडून भांडून तंटून जे विकास कामं खाली आणलेले आहेत त्यांनाच खरोखर निवडून दिलेलं चालते. आणि जेणेकरून कोणी विरोधक पुढे असला काय असला पण गावचा विकास हे झालेला पाहिजे. किती वर्ष राहता इकडे? इथं आता आम्हाला 72 वर्षे 72 वर्ष झाली. 72 वर्षात सरवडे बदललं गाव, काय ते कामं झालीत का सरवडे? काम सरवड्यात भरपूर कामं झाली. कुणी केली? मोरे गटाने केली. काय आता काय व्हायला पाहिजे असं वाटतंय काय तुम्हाला? ते कामं अजून कामं व्हायला पाहिजेत, बरीचशी जाईल, पण होत्यात कुठं. आता 10 वर्ष झाली विलेशन होऊन, बरोबर आहे. त्यात काय झालंय, 4 वर्ष प्रशासनाने लक्षच दिलेलं नाही. मग आता काय करणार सांगा की? मग झडपी सदस्य असल्यावर काय फरक पडतोय? फरक बराचसाच पडतोय. झेडपी सदस्य आम्ही निवडून दिला, 4 महिने नांदला नाही, तवर तो पळून गेला, दुसरीकडे उडी मारली. म्हणजे आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? म्हणजे बरोबर आहे का नाही? आम्ही तुम्हाला निवडून द्यायचं आणि तुम्ही दुसऱ्यात पलटी मारायची. या राजकारणाला चव काय राहिली आहे? काय राजकारणाला चव राहिलेलं नाही, नीतिमत्ता राहिलेली नाही. जो पद्धत पाहिजे तेच करीत बसतोय, स्वतः स्वार्थ. मतदान करताना काय बघणार? काय म्हणणार? पक्ष बघणार? अहो माणूस बघणार आम्ही. जे विकास काम जे होईल का नाही त्याला आम्ही मतदान. त्या माणसाने जर पक्ष बदलला तर त्यांच्या एकदा चूक झाली म्हणजे 17 वेळा चूक होत नाही. एखादा माणूस पण सगळी खाईत नाही, सगळी प्रामाणिकच असते. किंवा आता एकदा चूक झाली म्हणजे 17 वेळा भीत नाही, आणि तसा माणूस बघूनच आम्ही मतदान करणार, म्हणजे कुठल्याही पक्षाचा असू दे. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहे, कोणाचा वार आहे? वारं म्हणण्याविषयी ह्या मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ती कामं चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आणि इथून पुढच्या कालामध्ये जी कामं व्हावी ती चांगल्या पद्धतीने व्हावी एवढी अपेक्षा आहे. इथून पुढे जी कामं होणार ती चांगल्या पद्धतीने व्हावी एवढीच अपेक्षा. काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता? बदल का हे होतच जातो. हे लोकशाहीमध्ये कुणी कोणाला मतदान कुणी करायचं हा प्रत्येकाचा स्वतःचा अधिकार आहे. बरोबर. ह्या मतदारसंघामध्ये जे राहिलेली उर्वरित कामं आहेत ही कामं पूर्ण व्हावी, सामान्य माणसाचे काम द्यावं ही प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही मतदान करताना काय बघणार, माणूस की पक्ष? व्यक्ती शेवट मग महत्वाचा, पक्ष महत्वाचा आहे. पहिल्यांदा व्यक्ती नंतर पक्ष. तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, दवाखाना असतील, काय आता परिस्थिती कशी आहे? जिल्हा परिषद पंचायत जे शाळा, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा त्यांची अवस्था चांगली आहे आणि त्या पद्धतीने कामे झालेली आहे या मतदारसंघामध्ये. ज्या कल्पनाताई मोरे यांनी या पंचायत समितीच्या माध्यमातून कामं केली
ते अगदी चांगल्या पद्धतीने काम केले आहेत. बर बर त्यामुळं या मतदारसंघात काय काँग्रेसची ती दावेदारी आहे ही पक्की आहे. त्यामुळे काय वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे काही इथं अडचण येऊ शकणार नाही. कसं बघता या निवडणुकीकडे हो? आता 25 आता मी मतदान करायला 40 वर्ष मी मतदान करतोय. 40 वर्ष म्हणजे 25 वर्ष मी मतदान करतोय. तर हो वातावरण बघितलं म्हणजे असं वातावरण असं नाही कोण म्हणणार माझं हे आहे ते आहे हे वेगळं कोण बी आपल्या पक्षात बघणार. पण जे माणूस राबतोय दहा आता त्यालाच माणसं मतदान करणार. बर आणि जे आयुष्यभर तिने म्हणजे असं बाबा तिने समाजसेवाच बघितल्या त्याच उमेदवाराला मतदान करणार लोक. बर सरवड्यामध्ये विकास कामं झालेत असं वाटतंय का? 100% मी तुम्हाला सांगतो. रणधीर मोरे सरपंच आहे की नाही हो आता स्थानिक तिने नवीन घाट प्रस्ताव नंतर नवीन सांडपाण्याचा प्रस्ताव नंतर शाळेचे सुशोभीकरण संत तुकाराम महाराज ते शेतकरी कार्यक्रम मोठा चांगला स्वतः विहिरीने भाग घेऊन तिने चांगलं काम केलंय. मडीगेट बी नवीन पूर्ण झाले. रस्ता मडीगेट बसून झालाय. आता नवीन एक शाळा इकडे माळवाडीला आहे. माळवाडीला नवीन शाळा ते आणि चालू आहे प्रक्रिया. फक्त आपल्या गावात फक्त ग्रामीण रुग्णालय मोठं हे उभा नाही. PVC आहे बारकं प्राथमिक आहे ते मोठं व्हावं. तर रणधीर मोरे जर आले तर आम्ही त्यांनी मागणी करणार आहे की ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घ्यावं. काका काय सांगाल? निवडणुका सध्या सुरू आहेत वातावरण काय सांगते तुमचं? वातावरण आता काय मोरे साहेब बर जिल्हा परिषद मोरे साहेब का हो? विकास काम आहे त्यांचं नाही सवड्यामध्ये. दुसरा वाली आहेच कोण. आम्ही कुठल्या पक्षात नाही सोडा पण कामाचा विचार केला तर मोरे साहेब. काय अशी वेगळी कामं मोरे साहेबांकडनं झालेली आहेत असं? आता त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे त्यांच्या जी सत्ता होती त्या सत्तेप्रमाणे त्यांनी गावातला विकास केलेला आहे. मडीगेट बांधलेला आहे. इथं फुलापाशी आपला रस्ता आता नवीन त्यांनी मंजूर करून आणलेला आहे. रस्ता आता कच्चा केलेला आहे. आता डांबरीकरण आता करायचं होतं. परत आमच्या शेतामध्ये पाईपलाईन चावी कनेक्शन आम्हाला द्यायची पाहिजे होती. एकूण 10 घरं होती. आम्ही बऱ्याच जणांकडे गेलो कुणी आम्हाला चावी कनेक्शन दिलेली नाही. आरके मोरे बापू यांनी आम्हाला पाईपलाईन मारून चावी कनेक्शन दिली. ती सगळी विरोधकच होती. तरी पण तिने विरोधक एकही काय बघितलेलं नाही. सगळी जोडणी करून दिली. आता यावेळेला तुम्ही मतदान करताना डोळ्यासमोर काय ठेवणार पक्ष की व्यक्ती? आम्ही आता पक्षाला आता कोण मानते आज इकडे उद्या इकडे आम्ही व्यक्ती मांडणार. मोरे गट बर फायनल मोरे गट. आणि उद्या जाऊन म्हणताय की आपण म्हणतोय बघा अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात निवडून यायचं मतं मागायची निवडून यायचं आणि गायब व्हायचं. तसं आता मोरेंकडनं होणार नाही असं कशावर? मोरे गटानं कुणीकडे जरी गेलं शेवटी आम्हाला त्यांच्याबरोबर आम्ही राहणार ठामपणे राहणार. ती म्हणतील तिकडे दिशा. बर फायनल. सरवडे गावातील हनुमान मंदिराजवळ काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल मामा? जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात का माहिती आहे ना? जिल्हा परिषदच्या निवडणूक लागल्या तर काय जिल्हा परिषद सदस्य कसा माणूस पाहिजे हो? चांगला पाहिजे. कसा पाहिजे? चांगला गरिबाला धरून राहिला पाहिजे. बर आता तुमच्या इथं कामं काय काय झाल्यात? आता आमच्या इथे काय आता कामं ती कसली कामं विकास झालाय काय सरवड्याचा? नाही अजून. मग काय करायला पाहिजे आता? आता करायला पाहिजे तुम्ही काय गोरगरिबाचं काय तटलेलं आहे काय आहे ती चौकशी करायला नको. बर आता 7 वर्ष माझं घर पडले 10 वर्ष अजून त्याला खापरी नाही. मग हे पुढारी म्हणायचं होय का वाटलं. बर मग तुम्ही हे करायला नको चौकशी करायला नको त्याच्यात. बर आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं लोक आता फिरतात होय येतात का तुमच्या इथे? अजून कोणी आहे नाही या सरवड्यात अजून कोणीही नाही. बर तुम्ही मतदान करणार का नाही? करणार की करणार. चांगल्या माणसालाच करणार. गरीब माणसाला चांगला गरीबाला धरून असणाऱ्याच करणार. बर आतापर्यंत कामं काय झाल्यात का नाहीत? काय उथं 2 गुंठ रान आता सगळ्या गावाला माहित आहे. 10 वर्ष आता घर दुसऱ्या घरात राहाय. आता प्रत्यक्ष बघून ये चला आणि फोटो मारून या चला. मी द्यायला तयार आहे फोटो आता चला. बर मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार हो? माणूस बघणार. का आज तुम्ही काम माझं केलं का नाही त्याला बघणार की आम्ही.
हा मग दुसरा आम्ही कसा बघू? बर कोण बी मिळाली तरी गावाला पुढारी 17 येऊन द्यात, बघणार नाही. तुम्ही आज माझ्याकडे आला का नाही, तुम्हालाच बघणार मी आणि तुमच्या बरोबरच राहणार. काय काय व्हायला पाहिजे इथं काम? आता काय तू डबरा मारू गेल्यात इकडे नाही काय, आता गावातले पुढारी काय कोण इकडे येत नाही. बर जिल्हा परिषदची कोण माणसं येतात, अधिकारी वगैरे कोण आल्यात काय? अजून कोणीही नाही. अजून काय कोण म्हणता नाही. मामा? अजून कोण एकही आलेलं नाही अजून. हो, बर काही नाही. काय काय काम व्हायला पाहिजे तिथं? काय काम आता आम्हाला ते काय माहिती बाबा, आम्ही अंगठी बाजू माणसं आहे. मला काय पाहिजे गावात पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य जो असतो आपण निवडून देणार आहे, होय, तो कसा पाहिजे? चांगला काही काम करणारा पाहिजे, काम करणारा काही पाहिजे. हेच की आमची अपेक्षा, दुसरं काय. तुम्ही आता ज्येष्ठ आहे तिथं, ज्येष्ठ म्हणून तुम्हाला काय वाटते की गावात काय व्हायला पाहिजे चांगलं? चांगले हे रस्ते व्हायला पाहिजेत, रस्ते नाहीत गावात. काही गावाची सुधारणा व्हावी. गोरगरिबाचे आता पडले सगळे, त्याच व्हायला पाहिजे. हो, गोरगरिबाचं होईना का? एवढे पुढारी गावात नाही असो, इथं हे सोय का होईना? अजून दाखवतो कुठला बी पुढारी आणा, मी त्याला बोलाय मी काय करीन नाही. कुठला कोण पुढारी माझं म्हणतात नव्हतं, पण इथं कामं झालेत की रस्ते चांगला आहे, सगळं चांगलं आहे म्हणतात. ते म्हणून तू गेला तेव्हा, आता तू गेला लांब, तू आता जवळ येतोय. बर आमच्यासारख्या गरिबांना काय करायचं? होत्या 2 कुणग तेवढं घरकुरी दिलीत, तेवढं ते हप्ता आलं झालं. आता वर काय करायचं? तसं पडले दाखवून चला, माझ्याबरोबर चला, ते घर दाखवून पोटू मारून घ्या. काय सांगायचं बाबा, आता हेच की गोरगरिबावर लक्ष नाही. शेतकऱ्यांसाठी किंवा इथल्या लोकांसाठी ज्या काही योजना झडपीच्या असतात, त्या योजना येतात का इथं? कागदपत्राला जाते ते स्वतः तुम्ही पुढाऱ्याने करून द्या पाहिजे. हो, हा, एक गरीबाची कागदपत्राला पैसे नाही, त्याला नाही, त्यानं 10,000 मागायचे, त्यानं 10,000. ते नोकर कशाला ठेवल्यात? हा, कागदपत्र करणारे 10,000 दे तो तुझी पेन्शन येते. बर असं होतंय? असं होतं, झालंय. तक्रार काय केली नाही का? आता गरीब करतात होय, आणि घर पडले 10 वर्ष. 10 वर्षाचं ही किती झालं? बरोबर, भाडे किती झालं सांगा बघू. प्रत्यक्ष माझं लबाड असं घर बघून चला, बघून जातो चला. तर एकूणच आपण या ठिकाणी बघितलं की सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण ज्यावेळेला नागरिकांशी संवाद साधला, तर या ठिकाणी आपल्याला बघितलं की कामं अजूनही कामं या ठिकाणी प्रलंबित आहेत. दुसरीकडे आपण बघायला गेलं तर या ठिकाणी जे काही पूर्वीचे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर अशी कामं झालेली आहेत. त्यामुळं आता जनता जी आहे ते सरवडेची जनता आता हुशार झालेली आहे. योग्य ते उमेदवारच या ठिकाणी जनता निवडून देणार आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया काही दिलेल्या आहेत. तर दुसरीकडे असं म्हटलं जातं की जिल्हा परिषद प्रशासनाचा कारभार जो होता त्या कारभाराशी आम्ही असमाधानी असल्याच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला या ठिकाणी ऐकिवात मिळालेल्या आहेत. एकूणच येत्या काळामध्ये काय नेमकं सरवडेकरांच्या मनात आहे हे आपल्याला पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, सरवडे.